आणि याची सुरुवात DCC बँकेतून झालेली आहे. 200 कोटी रुपयाचा फ्रॉड झालेला आहे आमच्या DCC. 68 कोटी रुपये परत पाठवले गेलेले. ती सुद्धा केस मी ओपन करणार आहे. 100 कोटीच्या वरती ईडीची चौकशी लागते ना. बरोबर. मग लागू द्या आमच्या DCC बँकेची ईडी चौकशी. ज्यांनी फ्रॉड केले असतील ते जातील ना. तो जो 200 कोटीचा घोटाळा झाला ना, मी त्याचं ईडीला पत्र देणार आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र देणार. पहिल्यांदा 200 कोटीचा घोटाळा चेक करा. देशामध्ये सगळ्यात खतरनाक राज्यामध्ये सुद्धा नाही. हिचं तंदूर कांडाशी सुद्धा तंदूर कांड याच्या पुढं कमी पडतंय. आणि आत्ताची जी घटना त्या आफताब का काय नावाच्या यांनी केलं तो उद्योग दिल्लीमध्ये तुकडे तुकडे केले आणि कुठं तलावात टाकले, कुठं इकडं टाकले तिकडं. त्या घटनेपेक्षा सुद्धा ब्रुटल घटना आहे. 350 ठोके मारले गेलेत त्याला. 1 इंच जागासुद्धा शिल्लक नाही त्याची. आणि तुम्ही उदाहरणं देताना इतर जिल्ह्यामध्ये घटना होता. आणि बीडची बदनामी आमच्यामुळं बीडची होत नाही. बीडची बदनामी फक्त आणि फक्त परळीमुळं व्हायला लागली. ओके. ते परळीमुळं बीडची बदनामी होती. कारण सगळ्या घटनामध्ये तुम्हीच परळीवाले, खंडणीमध्ये तुम्हीच सापडतात, खुनामध्ये तुम्हीच, राखेत तुम्हीच, वाळू तुम्हीच उपसायची, सोनपेठ आणि इकडची. पीक विम्याचा घोटाळा तुमच्याच लोकांनी अख्ख्या महाराष्ट्रात पीक विमे भरायचे. मग पीक विम्यात तुम्हीच. बीड जिल्ह्यातल्या 11 तालुक्यापैकी 10 तालुके कोणी विमा भरत नाही बोगस. एकच तालुका का भरतो? आणि याची सुरुवात DCC बँकेतून झालेली आहे. 200 कोटी रुपयाचा फ्रॉड झालेला आहे आमच्या DCC. 68 कोटी रुपये परत पाठवले गेलेले. ती सुद्धा केस मी ओपन करणार आहे. ओके. आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले कोण अडकायचेत ना, ती सुद्धा मोक्यात अडकतील. ओके. इतकं ते प्रकरण गंभीर आहे. मग 200 कोटी रुपये काय थोडा आहे का? 100 कोटीच्या वरती ईडीची चौकशी लागते ना. बरोबर. मग लागू द्या आमच्या DCC बँकेची ईडी चौकशी. ज्यांनी फ्रॉड केले असतील ते जातील ना. तेव्हा अध्यक्ष कोण होतं? ते कोण होतं काय होतं मला म्हणायचं नाही. सखाराम असो, तुकाराम असो, विश्वासराव असो, नाही तर पानिपतमध्ये गेलेले विश्वासराव, कोणी बी असो. माझं म्हणणं आहे की तो जो 200 कोटीचा घोटाळा झाला ना, मी त्याचं ईडीला पत्र देणार आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र देणार. पहिल्यांदा 200 कोटीचा घोटाळा चेक करा. आणि नंतर हा 2000, 4000, 5000 कोटीचा घोटाळा महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये परळीचेच लोक विमा भरतायत. आणि ते विमा अतिशय साळसूतपणे, अतिशय प्लॅनबद्ध त्या ठिकाणी भरतायत. त्यांची मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे, त्याची चौकशी लावतो मी. उद्याच्याला पत्र देतो CM साहेब. ओके. यांची काही टोळी आहे ही परळीच्या लोकांची, विमेवाल्यांची? 100% ही टोळी आहे. पुन्हा आकाशी आका आणि आकाचे आका यांच्याशी संबंधित आहे. यांच्याशी संबंध? हां. आता ते पंकजाताईशी संबंधित आहेत का नाही मला माहिती नाही. बरं. पण ते जर त्यांच्याशी संबंधित असतील तर त्यांना मोकामध्ये जावं लागेल. बाकीच्यांना त्यांचे अंडरचे जे असते. मला असं वाटतं की याच्यामध्ये यांच्याशी किती संबंधित आहेत हे माहिती नाही. पण हे मला वाटतं हे हिंट देत असावेत आणि त्याच्या पद्धतीने ते पुढचं काम करीत असावेत. ओके. त्यांचा कोणतरी गाईड आहे? आणि एक आमच्या इथले सारडा म्हणून जे मला वाटतं ही केस जी DCC बँक, हो, सारडा नावाचे चेअरमन होते, त्यांच्या कालावधीतले आहे. सारडांचा मुलगा